श्री स्वामी समर्थ सर्वांना. जय शिवराय. चला मग आज काय केलं तुम्ही सर्वांनी? माझा स्वयंपाक झाला, जेवण झालं, दाजी पलंगावर झोपले. दाजीचं पण खूप काम बाकी आहे. माझं तर आवरलंय बाबा. तुमचं काय आवरलं का नाही? जेवण वगैरे झालं का नाही? हा, बहिणीचं, भावाचं, वहिनीचं जेवण झालं का? माझं तर आवरलं आज. मला खूप खुशी होती आज. खरंच आवरलं माझं. फ्रेश झाले. लवकर स्वयंपाक वगैरे, जेवण खावण. शुभम यायचं बाकी आहे ट्युशन मधून. शुभमचं माझं जेवण बाकी आहे. ऍसिडिटी झाली होती रात्रीपासून. कसं होत होतं काय माहिती. जेवण करू वाटत नव्हतं, काही नव्हतं. तुमचं झालं का जेवण वगैरे? तुमचे दाजी काय मस्त झोपले, टेन्शन नाही त्यांना. हे बा अर्धा माल लावायचा राहिला अजून गाडीमध्ये. लावलं जाईन ना, पण माझं काम आवरलंय ना राजे. हा, तुझं आवडलं पण माझं हे पाय बिलगुम बसलंय. आता हे पिल्लू म्हणतं मला झोपी घाला. आता जेवण केलं, डोळे झाकू राहिले. आता पण माझं पोरग येणार आहे बाबा मोठं. माझं जीव नाही लागत. तो आल्यावर मग मी मस्त ते सोबत जेवण वगैरे करते. मग राहिलेले थोडे भांडे घासून काढते. मग दाजीचं बी गाडीमध्ये मटेरियल लावायचं बाकी, चॉकलेट वेफरचं. त्यांना थोडीशी मदत करते नाही का. जाऊ दे, काय होतं आपली नाही करत ते मदत, आपण करत त्यांची. कोण नाही कोणाचं. हा, वा रे वा. मी नाही केली मदत. वा रे वा. काय मदत करते तुम्ही? स्वयंपाक करत्या, भांडी रोज किती घासतो. मदत करतो तुझी. वा रे वा. नाही तर काय. आता तुम्ही सांगा, लेडीज ही ना घरातले काम करून नवऱ्याची मदत करते. हा, आणि नवऱ्याची मदत केली तर चालती बायकोने. ती तिचं कर्तव्य असतं. आपण जर म्हणलं अहो माझं दुखतंय, तुम्ही स्वयंपाक करा, मी स्वयंपाक करू का? मला का असं तसं समजली काय? म्हणलं वाढून घ्या स्वतःला. आणि मला असं समजते का मला वाढून दे, बैस असं कर तसं कर. हा, म्हणजे इतके कमीपणा होतो. आणि बाई माणसाचं काम करते नाही का. तसं नाही त्यांचं. मला तू भांडे घासायला लावले, मी भांडे घासणार का? मी काय बाई आहे का? मी तुझा नवरा आहे, लक्षात ठेव. असं रुबाब झाडते नाही का. आता हे पण तुझंच काम आहे. हे पाय बरं, कोकरू या झोपी घालायचं तर मी झोपी घाल राहिलो. तुम्ही दोघं नमुने असे आहे ना. नाव ठेवा लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला. असं आहे ते. लय अवघड आहे, काय सांगा. माझे उपकारच लय होते तुमच्याकडे माहिती का. मी जास्त काम करते तुमच्यावाला. भाजी ते निवडून देतो आणि ते त्याच्या स्वयंपाक. हा, ते नाही सांगत. एखाद्या दिवशी देते. मी रोज काम करते, तुमचं नाही करत का? काय करते? एक बॉक्स आणला आण म्हणलं तर आता कळून जाते. बरं तुम्ही सांगा, आता तुम्ही रिलॅक्स पलंगावर या, मला झोपेपर्यंत काम आहे. आता आथरून टाकून द्यायचे. मग तुला कोण करून राहील? झोपून राह ना आता. हा, राहू का झोपून? मग झोपून राह आता. तुम्हाला सांगू का, घरातली एखाद्या वेळेस तुम्हाला सांग लेकरं बिमार पडले तर सगळी फॅमिली हँडल करते. समजा आई वडील हँडल करून घेतात. आणि जर घरातली जर बायको किंवा स्त्री किंवा बहीण जर बिमार पडे ना, अख्खं घर बिमार पडतं माहिती का. त्यांना काही सुचतच नाही, काही माहीतच नाही रास ना त्या गाजराचा पाला किचन मध्ये काय करायचं, काय माझ्या आईने करायचं. शिकवलेलं आहे सगळं. मग मला तेच ऐकायचं होतं राजे. सगळा स्वयंपाक येतो. सगळं येतो ना. मग मी सांगते तेव्हा कोण नाही करत राजे तुम्ही. नाही, कोण नाही आम्ही करू. पिल्ले असले का हा, मग मला बी जीव आहे ना. नाही, अजिबात मला पण करून खाऊ घालायचं कधीतरी. नाही तसं अजिबात जमत नाही. आणि कधी करून खाऊ घालणार मी मेल्यावर? नाही, तू गावाकडे गेलं. तू गावाकडे गेला का तेव्हा आम्ही काम तेव्हा करतो आम्ही. बघितलं का. म्हणजे सगळं येतं पण करायचं नाही. का करायचं नाही? मग आळस बी म्हणणार नाही, रागत त्याला कुचितपणा म्हणते. आता तुम्ही सांगा, मी माझं काम आवरलेलं याची मदत का करू? मी जर ठरवलं तर खरं सांगा, दैन कोणाची होईन त्यांची होय. पण मला काय म्हणते, जीवाहून जीव जाणव माणसाने. म्हणून झोपून राह मी करून घेईन, नको टेन्शन घेऊ. हा का. किती शब्द बोलून घ्याल तुम्ही मला. काही नाही, हा का. मीच करतो शेवटी. मीच गाडी भरतो एकटं रोज. काय शिकणं सांगित तू. स्वतःच ताटतही उचलते समोरचं. उचलतो ना काय लावून सांगू. हा का. नको लावा सांगू आमच्या लई. हा, अरे वा, नाही भावाला चाललं काय चाललं गाणं. भावाला सांगू लावा देवा करून. मग भावाला सांगायची काय गरज? भावाला सांगायची गरज नाही. मी एकटी काफी तुम्हाला. बस
आम्ही दोघं हा आम्ही दोघे असं ताण देते हे पा टक्कल पोड राहिले याच्यामुळे बापले टायमुळे हे पा आणि माझं पुरं पडलं ती ना तू कोणामुळे पडलं काय म्हणू ते परंपरा आहे तुमची हा, बापदादाची म्हणजे तो पण ती याच्यामुळं माझं पडलं मग ती परंपरा मग हे बघा बरं किती टक्कल पोड राहिलं रस्ता झाला इथून रस्ता होतोय असा कोणती बाय आता लोक टकली पाहिली तू हा माणसं तरी टकले बाया म्हणते टकलं केस गळू राहिले पण आजकाल कुठं कोणती बाया टकली पाहिली का माणसं तरी सांगू शकतो मी बाय टक्कल मला सुद्धा टक्कल पडलेलं आहे माणसं किती का माणसं टकले काय माहिती लग्नामध्ये मला पायाला आलते तर नकली टोप घालून आलते काय माहिती हा ना हो ना चांगलं नव्हतं पाहतेस का मग केस ओढून पप्पा तुम्ही तरी लोकांना सांगते पण हेलेच लपून ठेवता हा नाही तर काय मी काय लपून ठेवते मी काही लपून नाही ठेवत बरं जाऊ दे आमचं चालूच असतं हे बघा मी आज स्माईल वगैरे चेहऱ्यावर आहे ना माझं काम आहे ना वेळेवर आवरलं चिडचिडपणा होत नाही काही नाही खाल्लं म्हणजे मी नाही खाल्लं त्यांना खाऊ घातलं भांडे वगैरे घासले आता शुभम आणि मी राहिलेले जेवण करायचे जेवण करतो मस्त चला टाटा बाय बाय किती वेळा जेवण करते माझी मर्जी मी स्वयंपाक करते मी 4 वेळेस खाऊ की 5 वेळेस खाऊ वा वा त्याला काहीतरी लिमिट असतं लिमिट नाही आपल्याला भूक लागली तेव्हा खायचं आपण जगतो कशाला आहे हा खायला खायलाच थोडं देतं तो माणूस मग असं अवघड आहे. खाऊन पिऊन मरा माणसाने हा कोणतं समजायला येत नाही का? हं? तुम्ही 5 दिवस जेवले नाही तुम्हाला कसं हा, मग काय तुम्हाला लय भारी 2 जण लगेच एकतर्फी होऊन जाते त्याचे माझं शुभमान मी गरीबच आहे बाई काही खरं नाही व माय मावत हो तुम्ही दोघं लय नाही पप्पा पहिले गेले. लय गरीब सांगली दोघं कलाकार आहे तुम्ही गरीब नाही तुम्ही नाही म्हणणार बरं जाऊ द्या हे आमचं चालूच राहणार आहे तुमचं जेवण झालं असेल तर कमेंट मध्ये सांगा नसन झालं तर नका सांगू भाजी काय केली ते सांगा आणि कोणाचं चुकतंय ते पण सांगा माझं चुकत असेल तर मलाही सांगा आणि दाजीच चुकत असेल तर दाजीचं पण सांगा कोणी तुम्हाला जवळचं नाही मी आहे जवळची हा वा वा मी जवळची मला सपोर्ट करा मी चांगली म्हणून सांगा बाय रामकृष्ण हरी